जी पहिली गोलमेज परिषद बाबासाहेबांनी इतकी गाजवली, बाबासाहेबांच्या विद्वत्तेने इंग्रजचे अधिकारी सगळे सगळे ह्या मताशी सहमत झाले की आता स्वातंत्र्य हे दिलंच पाहिजे। हे वधवून घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त स्वतंत्र मतदारसंघासाठी गोलमेज परिषदेमध्ये लढले नाहीत। प्रथम त्यांचा जो उद्देश होता तो भारताचं स्वातंत्र्य आणि नंतर स्वतंत्र मतदारसंघ। जे क्रेडिट बाबासाहेबांना गोलमेज परिषदेमध्ये सर्व जगाने दिलं होतं आणि सर्व जगाने भारताचा आणि मागासवर्गीयांचा एकमेव नेता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्यता दिली होती। ती मान्यता न रुचलेल्या न पचलेल्या लोकांनी उपोषण केलं आणि हे स्वतंत्र मतदारसंघ आणि बाबासाहेबांनी जो गोलमेज परिषद गाजवली होती ती सर्व शून्य करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या मोबदल्यामध्ये आपल्याला राखीव जागेचं तुकडं फेकलं। आणि त्या राखीव जागा सुद्धा तुम्हाला मी सांगतो, या राखीव जागा ज्या आपल्याला निवडणुकीमध्ये देण्यात येतात त्या कुठल्या मलबार हिलची जागा राखीव होत नाही कधी। अरे जिथे 18 विश्व दारिद्र्य अशा झोपड्यातल्या जागा राखीव होतात आणि काय तिथे आपला नगरसेवक किंवा काय आमदार तिथे काम करणार आहे। ते हिंदू कोड बिल हा किती आपला गोड गैरसमज आहे की ते हिंदू कोड बिल फक्त आणि फक्त महिलांसाठी होतं म्हणून नाही। त्या हिंदू कोड बिलाचा तुम्ही बाबासाहेबांनी लिहिलेलं पहिलं कलम बघा। कलम पहिल्यामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जाती व्यवस्था नष्ट करणे, जाती व्यवस्था नष्ट करणे हे पहिल्या कलमामध्ये आहे आणि समानता हे पहिल्या कलमामध्ये आहे। आणि ही जात जोपर्यंत आडवी येणार आहे तोपर्यंत जरी त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मलाई खातील पण बाबासाहेब आंबेडकरांसाठी खोटं नाटं प्रेम दाखवतील पण मनापासून कधीच मनापासून ते बाबासाहेबांसाठी नतमस्तक होणार नाहीत। महात्मा गांधी यांना या देशाचं राष्ट्रपिता मानलं जातं। मी अगदी सन्मानपूर्वक अगदी तुमच्या साक्षीने या महात्मा गांधीजींना या देशाचा जन्मदाता राष्ट्रपिता मानतो। पण जो आपल्या घटनेद्वारे या विविधतेने नटलेल्या भारत देशाला, ज्यामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक वेशभूषा केशभूषा असलेले लोक राहत आहेत, त्या भारत देशाला, जिचं युनिटी इन डायव्हर्सिटी हे तत्व आहे, त्या भारत देशाला सुखाने आणि समाधानाने गेली 75 वर्ष पालन पोषण करीत आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या देशाचा पालन करता राष्ट्रपिता मानतो। जर महात्मा गांधी हे जर फादर ऑफ नेशन असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गार्डियन ऑफ नेशन आहेत। आणि आपल्याला माहीतच आहे जन्म देणाऱ्यापेक्षा पालन करता हा नेहमीच श्रेष्ठ असतो। आज जर आपल्याला आरक्षण जर सरकारी संस्थांमध्ये मिळत आहे तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी हे प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे आणि याच्याही पुढे जाऊन आता सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीचं एक नवीन चालू झालेलं आहे। अशी विद्यापीठं बनतायत की ती सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी नावाची आहेत की त्या तर युनिव्हर्सिटीचा कशाशी संबंध नाही। मग ते हम करे सो कायदा आहे। तर उद्याचा जो काळ आहे तो अतिशय भयंकर असणार आहे। आजचा विषय हा अतिशय सद्य परिस्थितीला समर्पक विषय आहे। तरुणांनी यामध्ये विचार करणारी गोष्ट आहे। हे मोबाईल, या मोबाईल मध्ये जी असणारी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हे सोडा, या सोशल मीडियाचा नाद सोडा, कारण या सोशल मीडियामध्ये या लोकांनी बऱ्याच खोट्या गोष्टी यामध्ये घुसवलेल्या आहेत आणि खोटं ज्ञान तुम्हाला प्राप्त होत आहे। त्यामुळे यातून बाहेर या। निश्चितच या तरुणांना आपल्या जीवनातला क्वालिटी टाइम देऊन मार्गदर्शन करण्याचं प्रामाणिकपणे कार्य करीत असतील, त्यांच्यामध्ये पारदर्शकता असेल, अशा तरुणांना तुम्ही, अशा वक्त्यांना तुम्ही ऐकलं पाहिजे। तरुणांची उपस्थिती ही अशा चर्चेच्या कार्यक्रमांमध्ये ही पुरेपूर हवी आहे। कारण जो पूर्वीचा जो समाज आपला होता तो समाज हा अनुयायी होता। एका आपल्या गरीब माणसाने हजारो नेत्यांची भाषणं ऐकली होती आणि त्यामुळे त्याच्याकडे जे ज्ञान होतं ते प्रचंड होतं की गेली 15 वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणाऱ्या आपल्या मुलांचं प्रमाण फार कमी झालेलं आहे। ही अतिशय धोक्याची घंटा आहे। आपण म्हणतो, आकडेवारी पाहतो की बौद्ध समाज शिकला, आता ती आकडेवारी घसरत चालली आहे। जय भीम। जय सर। मी डॉक्टर शरद कुमार प्रल्हाद सावंत
MBBS केल्यानंतर MS केलेलं आहे. वा. DSCची पदवी ही आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने दिली आणि मी सध्या KJ सोमय्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम करीत बहुत आहे. अच्छे जी. नुकत्याच डीनच्या पदाच्या मुलाखतीसाठी सुद्धा मी अर्ज दिला आहे, पण माझी खात्री आहे जी की जात हा एकच निकष लावून माझा फॉर्म हा बाद करण्यात येणार आहे. जी नक्की जी. कारण बाकी सर्व योग्यता होय, आहेत होय होय. आणि या सर्व योग्यता हम्म. मला या महाबोधी बुद्ध विहाराच्या साक्षीने इथे सांगावंसं वाटतंय जी की ही सर्व योग्यता मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेली आहे. बहुत अच्छे जी आज जर बाबासाहेब आंबेडकर नसते, जी आज जर हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं नसतं, जी तर माझ्यासारखे कित्येक डॉक्टर गावकुसा बाहेर ठेवलेल्या एका झोपड्यात, बरोबर. ज्या झोपड्यामध्ये 3 फुटाच्या उंचीचा दरवाजा असतात, त्या जन्माला आले असते. जीवनाची दिवसाची सुरुवात होय त्या 3 फुटाच्या झोपडीमध्ये वाकून सरपटून जाऊन केली असती. जी त्याच झोपडीमध्ये जिथे शेळ्या मेंढ्या बांधलेल्या आहेत, तिथे जी. लेंड्या त्या शेळ्या मेंढ्याच्या पडलेल्या आहेत, तिथेच बसून जी बाजूलाच असलेल्या मातीच्या तव्यावर, जी मातीच्या त्या चुलीवर तव्यावर आईने जी. किंवा आजीने भाकरी बनवली असती. भाकऱ्या संपल्यानंतर त्याच तव्यामध्ये पाणी टाकून, त्यामध्ये मीठ टाकून त्याचंच कालवण केलं असतं. तेच मला जेवायला दिलं असतं जी आणि तिथेच हात धुतला नाही धुतला जेवून मी त्याच शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यांमध्ये झोपलो असतो. जी सकाळ उठल्यानंतर तसाच सरपटत बाहेर पडलो असतो जी आणि असाच संपलो असतो. पण आज जे काही मला मिळालं आहे जी ते वा. केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालं आहे. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मला अतिशय अभिमान वाटतो की मी त्यांचा अनुयायी आहे. वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 9 महिने 11 महिने 11 महिने 18 दिवस 18 दिवस जे लागले, हा सर्व त्रास अतिशय आजारी असताना सुद्धा, असह्य वेदना होत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी, कारण संविधान हेच त्यांना माहित होतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे संविधान होतं. कारण त्यांनी जेवढे सत्याग्रह केले जी ते सगळे अनुत्तीर्ण राहिले. मग तो महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह असो, जी. काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह असो, हे सर्व जेव्हा अनुत्तीर्ण राहतात तेव्हा मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी हे पानवटे, हे देवस्थानं जी खुली केली जी. ती फक्त आणि फक्त संविधानाच्या मार्फत खुली केली. जी. त्यामुळे त्यांना माहित होतं की हे संविधान हेच माझ्या समाजाचं आणि भारतीय वासियांचं जी. हे प्रगतीचं एकमेवच पुस्तक असणार आहे आणि याच्यामध्येच समानता त्यांना मिळणार आहे. जी आता हे समानतेचं तत्व हे बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध जी. यांच्या शिकवणीतून आणि त्यांनी गुरु मानलेल्या क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले जी. यांच्या कार्यातून मिळालेलं होतं. आणि याचाच त्यांनी पुढे त्यांनी संविधानामध्ये जी. हक्क मिळवून देऊन त्याचं रूपांतर करून दिलं. पण हे सर्व मिळत असताना आता आपण जेव्हा पाहतो, मी जेव्हा आता बोललो स्पष्टपणे की मला मिळणार नाही, एवढी खात्री जेव्हा मला वाटते, याचाच अर्थ मी कुठेतरी कमी पडतो. जी हे सत्य आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके विद्वान होते की जो अभ्यासक्रम अमेरिकेमध्ये ज्या अभ्यासक्रमाला इतरांना 3 वर्ष लागत होती, जी. तोच अभ्यासक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 1 महिन्यामध्ये पूर्ण केला. ज्या अभ्यासक्रमाला लंडनमध्ये 8 वर्ष इतरांना लागत होती, जी तो अभ्यासक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. जी आता अशी प्रखाड विद्वत्ता असणारा हा, ज्याची विद्वत्ता हिमालयाला सुद्धा जर तुलना केली तर हिमालय सुद्धा लाजेल अशी प्रगड विद्वत्ता असलेला हा विद्वान पुरुष, जी हा जेव्हा
हा जेव्हा शिक्षण घेऊन स्वतःला त्या योग्य बनवतो आहे म्हटल्यानंतर आजच्या तरुणांना हे कळलं पाहिजे की आपण जेव्हा बाबासाहेबांचं नाव घेतो जी त्या वेळामध्ये बाबासाहेबांनी प्रथम काय केले ते बघितलं पाहिजे. बाबासाहेबांनी प्रथम शिक्षण घेतलेलं आहे आणि ते सुद्धा शिक्षण असं तसं नव्हे, हे सर्वोच्च शिक्षण बाबासाहेबांनी घेतलं आणि त्याच शिक्षणाच्या जोरावर बाबासाहेब हे 1926 नंतर 1956 पर्यंत सत्तेत राहिलेले आहेत. बाबासाहेब कधीच सत्तेच्या बाहेर नव्हते. ही गोष्ट कशाने शक्य झाली तर या शिक्षणामुळे शक्य झाली. मग तो जरी तो आपल्या सायमन कमिशनच्या पुढे साक्ष देण्याचा विषय असेल किंवा जी फ्रँचायझी होती त्या फ्रँचायझी समोर साक्ष देण्याचा 1919 मधला विषय असेल, हे सर्व आणि सर्व शक्य झालं होतं बाबासाहेबांना या शिक्षणामुळे. बिलकुल. ज्या वेळामध्ये ह्या कमिशनची निर्मिती, हे कमिशन बसवण्यात येत होतं, त्यामध्ये साऊथ ब्युरो कमिशन हे पहिल्यांदा बसवलं गेलं. त्या कमिशन मध्ये ज्यांची साक्ष झाली त्या सर्वांनी फक्त आणि फक्त अधिकार हे सवर्णांना दिले होते. सायमन कमिशन त्यामुळे आलं की अरे तुम्ही, बाबासाहेबांनी जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावर की अरे तुम्ही फक्त एकाच जातीच्या किंवा एकाच लोकांना, एकाच विशिष्ट वर्गाला तुम्ही सर्व सवलती देताय, मतदानाचा अधिकार देत आहे, मग आम्ही काय केलंय, जे तुम्ही वक्ते निवडले ते सुद्धा एका विशिष्टच जातीचे होते, उच्चवर्णीय होते, तुम्ही आम्हाला संधीच दिली नाही, आमचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही. त्या वेळामध्ये साऊथ ब्युरो कमिशनने, जे कमिशन अगोदरच गुंडाळलं होतं, नंतर बाबासाहेबांना 1919 मध्ये त्या कमिशन मध्ये साक्ष द्यायला परवानगी देण्यात आली. बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये साक्ष दिली. पुन्हा मग या कमिशनच्या ऐवजी सायमन कमिशन आलं. आता या सायमन कमिशनचा एकच उद्देश होता की सर्वांना, म्हणजे जे मागासवर्गीय असतील त्यांना सुद्धा, या सर्वांना संधी मिळावी. पण देश म्हणजे स्वातंत्र्याचा लढा चालवणाऱ्या त्या काळच्या लोकांनी अशी त्यामध्ये अफवा उठवली की त्या कमिशन मध्ये कुठलाच भारतीय नाही, सर्व इंग्रज आहे, म्हणून आम्ही विरोध करतो आहे. आणि बाबासाहेब त्यांना फॉर आहेत, म्हणजे त्यांना त्या बाबासाहेब ह्या सायमन कमिशनचं समर्थन करत आहेत, अशा प्रकारची त्यांनी वल्गना केली. पण वस्तुस्थिती काय होती तर त्या कमिशनचा उद्देश होता की सर्वांना सवलती मिळाव्यात, सर्वांना जे हक्क आहेत ते मिळावेत. पण ते सुद्धा कमिशन यांनी उलटून लावलं. सायमन कमिशनला गो बॅक म्हणाले. मग मात्र नंतर गोलमेज परिषद आली आणि या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांना मागासवर्गीयांचा प्रतिनिधी म्हणून खास निमंत्रित करण्यात आलं. आणि तिथेच म्हणजे 1931 मध्येच आपण स्वातंत्र्य मिळवलं. जेव्हा आपण ही गोलमेज परिषदेमधली बाबासाहेबांची भाषणं वाचू तेव्हा आपल्याला कळेल की बाबासाहेब आंबेडकर हेच भारताच्या स्वातंत्र्याचे एकमेव जनक आहेत. तेच या भारताचे राष्ट्रपिता आहेत, राष्ट्र निर्माते आहेत. कारण त्या वेळामध्ये बाबासाहेबांनी जी स्वातंत्र्याची मागणी केली होती तेव्हा त्यांनी इंग्रजांच्या सर्व अधिकाऱ्यांना निक्षून सांगितलं होतं की अरे किती दिवस तुम्ही मुलाला कडेवर घेऊन फिरणार आहात, जर त्या मुलाला तुम्ही जर चालू दिलं नाही तर तो मुलगा चालेल कसा. बिलकुल. इंग्रज अधिकारी असे म्हणत होते तुम्हाला स्वातंत्र्य आम्ही कशासाठी देऊ, तुम्ही सक्षम नाहीत. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं अरे तुम्ही संधीच दिली नाही तर आम्ही सक्षम कसे होऊ. पहिला लढा त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिला आणि नंतरचा लढा त्यांनी आपल्या स्वतंत्र मतदारसंघासाठी दिला. परंतु तिथे सुद्धा माशी शिंकली हे त्यांना कळालं जेव्हा सयाजीराव गायकवाड साहेबांनी, महाराजांनी बाबासाहेबांनी गोलमेज परिषद गाजवल्यामुळे लंडनला पार्टी दिली होती. गांधीजी इथे मिठाचा सत्याग्रह असल्यामुळे इथे जेलमध्ये होते, त्यांना तिथे पहिल्या गोलमेज परिषदेला जाता आलं नव्हतं. पण जी पहिली गोलमेज परिषद बाबासाहेबांनी इतकी गाजवली, बाबासाहेबांच्या विद्वत्तेने इंग्रजचे अधिकारी सगळे ह्या मताशी सहमत झाले की आता स्वातंत्र्य हे दिलंच पाहिजे.
हे वधवून घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त स्वतंत्र मतदारसंघासाठी गोलमेज परिषदेमध्ये लढले नाहीत. जी प्रथम त्यांचा जो उद्देश होता तो भारताचं स्वातंत्र्य आणि नंतर स्वतंत्र मतदारसंघ. जी पण इथे हेतुपुरस्करित्या उपोषण करण्यात आलं. जे क्रेडिट बाबासाहेबांना गोलमेज परिषदेमध्ये जी सर्व जगाने दिलं होतं आणि सर्व जगाने भारताचा आणि मागासवर्गीयांचा एकमेव नेता जी. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्यता दिली होती. जी. ती मान्यता न रुचलेल्या न पचलेल्या लोकांनी उपोषण केलं आणि हे स्वतंत्र मतदारसंघ आणि बाबासाहेबांनी जो गोलमेज परिषद गाजवली होती जी. ती सर्व शून्य करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या मोबदल्यामध्ये आपल्याला राखीव जागेचं तुकडं फेकलं. जी. आणि त्या राखीव जागा सुद्धा तुम्हाला मी सांगतो, या राखीव जागा ज्या आपल्याला निवडणुकीमध्ये देण्यात येतात त्या कुठल्या मलबार हिलची जागा राखीव होत नाही कधी. अरे जिथे 18-20 दारिद्र्य अशा झोपड्यातल्या जागा राखीव होतात आणि काय तिथे आपला नगरसेवक किंवा काय आमदार तिथे काम करणार आहे. जी काय तो फंड आणि येते ज्या ठिकाणी खासदारी फंड लावतोय, आमदार फंड लावतोय, आणखीन विशिष्ट फंड जिथे येत आहेत अशा मलबार हिलला नगरसेवकला फंड लावायची गरजच नाही. जी त्यामुळे जो नगरसेवक होतो तो 17 पिढ्याचे तो पैसे कमवून ठेवतो. जी. पण आपला नगरसेवक जेव्हा अशा राखीव मतदारसंघामध्ये होतो आपल्याला असं वाटतं की हा फार कमवत असेल, जी. फार खात असेल, पण तशी परिस्थिती नसते कारण त्याला काम दाखवायचं असतं. ह्या जी. राखीव जागांची ही अवस्था आहे. तर ही जी गोलमेज परिषद आहे ही बाबासाहेबांनी गाजवलेली गोलमेज परिषद आहे. आणि नंतर जेव्हा संविधान सभेची निर्मिती झाली जी. तो तर इतिहास आपल्याला माहीतच आहे की संविधान सभेमध्ये केवळ आणि केवळ हा सर्व मागचा इतिहास जी त्यावेळच्या त्या राजेंद्र प्रसाद, आता यांची नावं सुद्धा घेणं म्हणजे पण घ्यावी लागतात जी. कारण यांचा उल्लेख केला नाही तर मग आपण बाबासाहेब प्रभावीपणे कसे सांगू शकू. मग ते आणखीन कोणी त्यावेळचे नेते असतील, या लोकांनी स्पष्टपणे सांगितलं जी. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेमध्ये घेतलेच पाहिजे, ते सदस्य असणं फार गरजेचं आहे. जी. कारण ते सुरुवातीपासून अगदी साऊथ ब्युरो कमिशन पासून ते या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि जी. त्यांच्यासारखं ज्ञान विद्वत्ता इथे कोणालाच नाही. त्यामुळे जरी बंगाल प्रांत पाकिस्तानमध्ये गेला होता जी. त्यानंतर सुद्धा मुंबईच्या त्यांच्या एका सदस्याला राजीनामा देऊन जी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना घ्यावंच लागलं. जी. ही वस्तुस्थिती आहे. नुसतं घेतलंच नाही तर लगेचच घेतल्याबरोबर त्यांना मसुदा समितीचा अध्यक्ष बनवण्यात आलं. जी. नुसतंच अध्यक्ष बनवलं नाही तर त्यांना लगेचच स्वतंत्र भारताचा पहिला कायदा मंत्री म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली. जी. अशा पद्धतीने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून जेवढं शक्य आहे, जेवढं, कारण त्यांना माहित होतं यांना बाहेर ठेवून चालणार नाही, जेवढं शक्य आहे तेवढं सर्व काही करून घेतलं. आणि हे सर्व करून घेतल्यानंतर घटना राबवून बनवून घेतल्यानंतर मग मात्र जो आपला बाबासाहेबांचा जो पक्ष आहे, जो स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे, बाबासाहेब आपले मी आता म्हटलं त्याप्रमाणे 1926 पासून 1956 पर्यंत राज्यसत्तेमध्येच होते. जी तो बाबासाहेबांचा पक्ष आज जर मी परिस्थिती पाहिली 2025 मध्ये तर आपण कुठे आहोत, जी. आपला पक्ष कुठे आहे, आपली अवस्था काय आहे, याचा अंतर्मुख होऊन विचार करायचा आहे. जी. आजचा विषय हा अतिशय सद्य परिस्थितीला समर्पक विषय आहे. तरुणांनी यामध्ये विचार करणारी गोष्ट आहे. हे जी. मोबाईल, या मोबाईलमध्ये जी असणारी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हे सोडा, जी. या सोशल मीडियाचा नाद सोडा. जी. कारण या सोशल मीडियामध्ये या लोकांनी बऱ्याच खोट्या गोष्टी यामध्ये घुसवलेल्या आहेत आणि जी. खोटं ज्ञान तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे यातून बाहेर या. वा तुमची जरी उदासीनता असेल, समाजापुढे येणारे जे कोणी असतील ते जरी धुतल्या तांदळासारखे नसतील जी. तरी पण सर्वांना त्यांच्यामध्ये तोलू नका. काही लोक असतील ते निश्चितच चांगले असतील जी. आणि ते आपल्या समाजाला निश्चितच या तरुणांना आपल्या जीवनातला क्वालिटी टाइम देऊन जी मार्गदर्शन करण्याचं प्रामाणिकपणे कार्य करीत असतील, त्यांच्यामध्ये पारदर्शकता असेल
अशा तरुणांना तुम्ही, अशा वक्त्यांना तुम्ही ऐकलं पाहिजे. जी. तरुणांची उपस्थिती ही अशा चर्चेच्या कार्यक्रमांमध्ये ही पुरेपूर हवी आहे. बिलकुल. कारण जो पूर्वीचा जो समाज आपला होता जी. तो समाज हा अनुयायी होता. जी. एका आपल्या गरीब माणसाने हजारो नेत्यांची भाषणं ऐकली जी. होती आणि त्यामुळे त्याच्याकडे जे ज्ञान होतं ते प्रचंड होतं. आज जर आपण प्रवचनाचे कार्यक्रम ठेवले तर तेच चेहरे बघायला मिळतात. जी. तेच 25-26 लोक. आज मी बौद्धाचार्य असल्यामुळे गेली 25 वर्ष मी प्रवचन देतो जी. आणि त्या प्रवचनांच्या कार्यक्रमामध्ये मला अतिशय दुःख होतं की तेच चेहरे मी पाहतो, तेच चेहरे पाहतो. हे मग नवीन जी पिढी आहे, ज्या पिढीकडून बरीच अपेक्षा आहे, का नाही ठेवायची? जी. अपेक्षा का नाही ठेवायची? कारण उद्याचा भारत, उद्याचा हा समाज ते घडवणारे आहेत. आम्ही जे होतो ते शाळेमध्ये सुद्धा आम्हाला शिक्षक हातामध्ये जर्नल देत जी. नव्हते. सह्या केल्या का जर्नल खाली फेकायचे, खालून आम्ही ते जर्नल उचलायचो. बाजारला आम्ही तालुक्याच्या ठिकाणी निघालो तर मध्ये असणाऱ्या गावामधले कुठलेच लोक आम्हाला पाणी तांब्यामध्ये वगैरे देत नव्हते. ओंजळ करून पाणी प्यायला लागायचं. मी सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावचा आहे जी. आणि त्यावेळीची परिस्थिती, मी गावी शिकलो त्यामुळे मला ती परिस्थिती माहीत आहे. अशा स्थितीमध्ये आम्ही गेलो त्यामुळे आम्ही हे चटके अनुभवले म्हणून आम्हाला माहीत जी. आहे. पण आताची जी पिढी आहे या पिढीने कसलेच चटके अनुभवले नाहीत. जी. त्यामुळं आता या पिढींचं काम आहे की जे कोणी वक्ते जे अगदी पोट तिडकीने तुम्हाला काही देतील जी. ते तरी तुम्ही ऐकण्याचं तरी काम करायला पाहिजे. म्हणजे संविधान थोडंसं मी थांबवतो तुम्हाला. संविधान आणि संविधानाच्या प्रती जी काही युवकांची उदासीनता आहे आजच्या तारखेला, आजच्या घडीला, म्हणजे आम युवक म्हणतो मी, म्हणजे स्पेसिफिक एखाद्या कुठल्या समाजाचा नका म्हणू, तो भारतीय नागरिक आहे आणि म्हणून संविधानाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन, संविधानामध्ये असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या तरतुदी, संविधानाच्या संदर्भातल्या असतील त्याच्यामध्ये आपण जनजागृती करायला कमी पडलोय. तुम्ही जी म्हणता आहे तुम्ही जी म्हणता ती उदासीनता, जी. त्याला फक्त मी एवढंच सांगेल आणि त्या माझ्या या मताशी आमचे सर्व पॅनलिस्ट सहमत होतील जी. की जेव्हा 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा होतो तेव्हा जी. किती इतर जातीचे लोक तो संविधान दिन साजरा करतात मला सांगावं. वा. अरे फक्त जय भीम वालेच तो संविधान दिन, जसं काय ते संविधान फक्त जय भीम वाल्यांचं आहे. जी. अरे म्हणूनच आम्ही तो फक्त जय भीम वाले साजरा करतो. आता मग अशी जर स्थिती असेल, नाही, तो तर आपण अशी अनुभवलं जर सर, स्थिती सर, असेल सर, ते तसं आपण अनुभवलं या महाराष्ट्रामध्ये. जेव्हा परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली तेव्हा त्या संविधानाच्या प्रतिकृती विटंबनेच्या निषेधार्थ जे काही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढले, त्या मोर्चामध्ये असणारे मोर्चेकरी, सहभागी होणारे लोक, तिथला तरुणाई, युवक हा कोण होता हे सगळं जाणून आहे, हे सर्वश्रुत आहे. मला तेच तर म्हणायचं, मग संविधानाचे बेनिफिट्स बाकीच्या कास्ट किंवा बाकीचे ओबीसी असतील, बाकीचे इतर जाती धर्माचे लोक असतील, ते भारतीय नागरिक म्हणून त्या ठिकाणी घेत नाहीत का? मग संविधानाच्या संरक्षणार्थ, संविधानाच्या प्रती जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या लोकांनी काय इन्व्हॉल्व होऊ नये हेच तर आपल्याला मान्य करायचे आजच्या महाचर्चेमधनं. या संदर्भात जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिल्यानंतर, होय, किंवा घटना लिहित असतानाच पॅरलल त्यालाच जे 1941 मध्ये ज्या BN राऊ समिती जी स्थापन झाली होती, त्याचंच नंतर रूपांतर जेव्हा ते 1944 मध्ये बाबासाहेबांकडे जेव्हा ते आलं, ते मसुदा, त्याचं रूपांतर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मध्ये केलं आणि संविधान सभेचे अध्यक्ष, म्हणजे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब असल्यामुळे ते अल्टिमेटली बाबासाहेबांकडेच तो मसुदा आला आणि बाबासाहेबांनी मग त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या लिहून त्याचे 8 भाग करून ते हिंदू कोड बिल म्हणून ते सादर केलं. आता ते हिंदू कोड बिल हा किती आपला गोड गैरसमज आहे की ते हिंदू कोड बिल फक्त आणि फक्त महिलांसाठी होतं म्हणून. नाही, त्या हिंदू कोड बिलाचा तुम्ही बाबासाहेबांनी लिहिलेलं पहिलं कलम बघा. कलम पहिल्यामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जाती व्यवस्था नष्ट करणे, जाती व्यवस्था नष्ट करणे
हे पहिल्या कलमामध्ये आहे आणि समानता हे पहिल्या कलमामध्ये आहे. जी. म्हटलं म्हणजे की बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं ते जाती व्यवस्था नष्ट करणं, आणि जेव्हा हे कलम 2 भागामध्ये 50-50% आधार घेऊन अर्ध करून जेव्हा ते त्यावेळच्या तत्कालीन सरकारने जेव्हा ते सहमत केलं, त्यामध्ये कुठेही त्या हिंदू कोड बिलचं जेव्हा त्यांनी तोडून काही जे केलं, विधेयक बनवलं, त्यामध्ये कुठेही जातीयता निर्मूलन हा विषय नाही. जी. आणि जातीचाच हा विषय जो आहे, जी कधीच गेली नाही, जी कधीच जाणार नाही, जी, जी, जी कधीच जात नाही, जी. अशी ही जात, आणि ही जात जोपर्यंत आडवी येणार आहे तोपर्यंत जरी त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मलाई खातील, जी. पण बाबासाहेब आंबेडकरांसाठी खोटं नाटं प्रेम दाखवतील, जी. पण मनापासून कधीच मनापासून ते बाबासाहेबांसाठी नतमस्तक होणार नाहीत. जी. मी मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, गेली 32 ते 30 वर्ष मी शिकवतो आहे. जी. पण अगदी खेदजनकरित्या मी आज या तरुणांना इथे सांगतो जी. की गेली 15 वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणाऱ्या आपल्या मुलांचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. ही जी. अतिशय धोक्याची घंटा आहे. आपण म्हणतो, आकडेवारी पाहतो की बौद्ध समाज शिकला, जी. आता ती आकडेवारी घसरत चालली आहे. आणि आपण कुठे चाललो आहोत मला माहित नाही. शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटतं, माझंच मी समजूत काढतो की चला आपण जी. तरी सुटलो, आपण तरी सुटलो, पण नाही. जी. तरुणांनो, बाबासाहेबांचं योगदान, बाबासाहेबांनी दिलेलं आपल्यासाठी जी. दिलेलं सर्व काही, याला थोडं तरी किंचित तरी प्रामाणिकता दाखवून त्याला आपण जागूया बहुत अच्छे. आणि जी. अभ्यास करूया, जी, जी. शिक्षण घेऊया. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जो ते प्राशन करील तो एक दिवस गुररल्याशिवाय राहणार नाही. मला एक मुद्दा म्हणायचा आहे की आता या ताईंनी फार उत्कृष्टरित्या जी. जे इंडियन पिनल कोडचा उल्लेख केला होता. होय. आपण पाहतो की एखादी केस जर सुरू असेल तर खालच्या कोर्टामध्ये जो निकाल लागतो तो देणारा जज असतो. बरोबर. तोच निकाल जेव्हा वरच्या कोर्टात जातो, म्हणजे सेशन कोर्टाने जर एखादा निकाल दिला असेल तर तो हायकोर्टामध्ये जातो. जी. हायकोर्टाने निकाल दिलेला नंतर सुप्रीम कोर्टामध्ये जातो. जी. आणि हे निकाल बदलले जातात. मग आता हे निकाल देणारे जे जज आहेत, न्यायाधीश आहेत, दे आर कॉम्पिटंट इनफ टू गिव्ह द जजमेंट. ते सक्षम आहेत का? आणि मग जर समजा हा निकाल, जर माझी मागणी अशी आहे की जर तो निकाल जर हायकोर्टामध्ये बदलला जात असेल जी. तर ज्या योग्यतेचा तो निकाल होता जी. ती शिक्षा त्या न्यायाधीशाला झाली पाहिजे. क्या बात. कारण ही त्याची चूक आहे बहुत अच्छी. की त्याने चुकीचा निर्णय दिलेला आहे. वा. त्याची शिक्षा त्याला झालीच पाहिजे. नक्की. हा देश जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अग्रगणी असणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी जी. यांना या देशाचं राष्ट्रपिता मानलं जातं. मी अगदी सन्मानपूर्वक, अगदी तुमच्या साक्षीने या महात्मा गांधीजींना या देशाचा जन्मदाता राष्ट्रपिता मानतो. पण जो आपल्या घटनेद्वारे या विविधतेने नटलेल्या भारत देशाला, ज्यामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक वेशभूषा केशभूषा असलेले लोक राहत आहेत, त्या भारत देशाला, जिचं युनिटी इन डायव्हर्सिटी हे तत्व आहे, त्या भारत देशाला सुखाने आणि समाधानाने गेली 75 वर्ष पालन पोषण करीत आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या देशाचा पालन करता राष्ट्रपिता मानतो. जी. जर महात्मा गांधी हे जर फादर ऑफ नेशन असतील जी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गार्डियन ऑफ नेशन आहेत. आणि आपल्याला माहीतच आहे, जन्म देणाऱ्यापेक्षा पालन करता हा नेहमीच श्रेष्ठ असतो. बिलकुल. जेव्हा मुद्दा आपण बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा जेव्हा आपण बोलतो, आणि बाबासाहेबांनी कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी फाईट दिली
त्यांनी संघर्ष केला, हा जेव्हा आपण मुद्दा मांडतो, तो मांडत असताना राईट टू प्रायव्हेटायझेशन, जसे प्रायव्हेटायझेशन नाही प्रायव्हसी जसे डोबळे साहेब म्हणाले, की तोच मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा रघुनाथ धोंडो केशव कर्वे नाही धोंडो कर्वे, रघुनाथ हा धोंडोंचा मुलगा, धोंडो केशव कर्वेंचा मुलगा तो रघुनाथ, ज्येष्ठ पुत्र, तर यांची जेव्हा केस त्यांनी त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये फॅमिली प्लॅनिंग बद्दल त्यांनी पुस्तक मासिक सुरू केलं होतं, आणि त्या मासिकामध्ये समाज स्वास्थ्य नावाचं ते मासिक होतं. तर त्या मासिकामध्ये त्यांनी काही लैंगिक प्रशिक्षण देण्यासाठी काही डायग्रॅम्स म्हणा किंवा काही फोटोज त्यांनी टाकले होते, आणि तेव्हा त्या काळच्या या धर्म वेड्या लोकांनी त्यांच्यावर कोर्टामध्ये केस टाकली होती, आणि ती केस लढण्यासाठी कोणताही वकील तेव्हा तयार नव्हता. तेव्हा मात्र ती केस लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार झाले होते, आणि त्या वेळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी डिबेट केली होती, ती डिबेट अतिशय सुंदर आहे, ती वाचण्यासारखी आहे. आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये मिळणार नाहीत. त्यामुळं जर आपल्याला, कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत त्या आता सोशल मीडियामध्ये, इंटरनेटमध्ये ह्यांनी बदलून टाकलेल्या आहेत. जर आपल्याला खरं जर वाचायचं असेल, आणि बाबासाहेबांना जसं मोरे साहेब म्हणाले की बाबासाहेबांना ना आपल्यातून वेगळं करताच येत नाही. तुम्ही काही म्हणा, बाबासाहेब जर काढले तर आमचा श्वास गेल्यासारखं आहे असं मी मानतो, कारण बाबासाहेब जे आहेत तेच सर्वस्व आहे आपलं, तेच सर्वस्व आहे. त्यामुळे कुठलाही विषय असला तरी बाबासाहेब हे हवेच आहेत. आज आपण सर्वच जण बाबासाहेबांमुळे आहोत, त्यामुळे हा डोक्यात विचार घेऊ नका किती वेळा बाबासाहेब सांगितले. आता बघा यांनाच, आता मला तर 75 वर्ष भीती वाटत होती, कदाचित ते पडतील. खरीच परिस्थिती आहे, उद्या आमची सुद्धा तीच परिस्थिती असेल. आम्ही असे थरपटू, लटपटू आणि पडू, कारण आम्हालाही काही तळमळ आणि हे वाटतंय आम्हाला, कारण हे जे घडत चाललं आहे, हे जे होणार आहे, ह्या धोक्याची आम्हाला काहीतरी जाणीव होत आहे, आणि त्यामुळे उद्विग्नता आहे. त्यामुळे वाटतंय की बाबा हे कुठेतरी नको, आणि त्यामुळेच त्यांना ती तशी ती भावना होती. घटनेमध्ये जे आपण म्हणतो की घटनेमध्ये वारंवार हे त्याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या गेल्या. एक सांगतो तरुणांनो, भगवान गौतम बुद्धांनी जे बदल हा निसर्गाचा नियम आहे, आणि जो निसर्गाच्या प्रमाणे बदलतो तोच सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा जो नियम आहे, त्या नियमाप्रमाणेच ही घटना असावी, कारण घटनेवर पूर्णपणे बौद्ध धम्माचा प्रभाव आहे. त्यामुळे ही घटना अशी ही निसर्गारूप बनवलेली आहे, पण ती कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे बदलणारी डॉक्टर बाबासाहेबांनी बनवलेली नाही. हे आत्ताचे जे राजकर्ते आहेत ते आपल्या मनाप्रमाणे ते बदलू पाहतायत. आज जर आपल्याला आरक्षण जर सरकारी संस्थांमध्ये मिळत आहे, तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी हे प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे, आणि याच्याही पुढे जाऊन आता सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीचं एक नवीन चालू झालेलं आहे. अशी विद्यापीठं बनतायत की ती सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी नावाची आहेत, की त्या तर युनिव्हर्सिटीचा कशाशी संबंध नाही. मग ते हम करे सो कायदा आहे. तर उद्याचा जो काळ आहे तो अतिशय भयंकर असणार आहे, आणि त्यामुळं आज आपण या लॉर्ड बुद्धा चॅनलने हा जो प्रकल्प इथे हा जो विषय इथे घेतला, खूप छान, आणि समाजातल्या घटकांपर्यंत आपण पोहोचलो, त्याबद्दल तुमचं जेवढं कौतुक करावं, जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. इथेच थांबतो. जय भीम.